भारतामध्ये रेबीज हा आजही एक गंभीर पण दुर्लक्षित सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. दरवर्षी सुमारे 20,000 लोकांचा मृत्यू या आजारामुळे होतो आणि यातील बहुतांश बळी हे गरीब व ग्रामीण भागातील नागरिक असतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतानाही महागडे उपचार, लसींचा तुटवडा आणि जनजागृतीचा अभाव यामुळे रेबीज ग्रामीण भागासाठी जीवघेणा ठरत आहे. रेबीज हा एक विषाणूजन्य आजार असून तो प्रामुख्याने कुत्र्यांच्या लाळेतून मानवामध्ये पसरतो. कुत्रा चावल्यानंतर वेळीच लस घेतली नाही तर हा आजार प्राणघातक ठरतो. एकदा लक्षणे दिसू लागली की रुग्णाचे प्राण वाचवणे जवळपास अशक्य होते. म्हणूनच रेबीजला पूर्णपणे प्रतिबंध करता येणारा पण जीवघेणा आजार मानले जाते. ग्रामीण आणि गरीब भागात रेबीजचा फटका अधिक बसण्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक सरकारी दवाखान्यांमध्ये रेबीजची लस वेळेवर उपलब्ध नसते, तर खासगी रुग्णालयातील उपचार अनेकांना परवडत नाहीत. आरोग्य केंद्रे दूर असल्यामुळे उपचार घेण्यास उशीर होतो. यासोबतच अंधश्रद्धा आणि चुकीच्या घरगुती उपायांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनते. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचे अपुरे लसीकरण हे देखील रेबीजच्या प्रसाराचे महत्त्वाचे कारण आहे. प्रतिबंधासाठी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, कुत्रा चावल्यानंतर जखम तात्काळ साबणाने स्वच्छ धुणे आणि रेबीजची लस मोफत व सहज उपलब्ध करून देणे हे उपाय अत्यावश्यक आहेत. रेबीजमुळे होणारे मृत्यू ही केवळ आकडेवारी नसून आपल्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दाखवणारी गंभीर बाब आहे. योग्य वेळी उपचार आणि जनजागृती वाढवल्यास हा मूक पण प्राणघातक आजार टाळणे नक्कीच शक्य आहे.